पुणे शहराचं जे नेतृत्व ज्यांना भारतीय जनता पक्षाचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार दिले ते जे पण 2-3-4 लोक जे आहेत त्यांनी मला संपवण्याचा घात केला. म्हणजे याच्यामध्ये थेट जर नाव घ्यायचं झालं तर तुम्ही मुरलीधर मोहोळ यांच्यावर पण हे करताय की त्यांचा पण याच्यात सहभाग आहे असणार ना, कारण ते निवडणूक प्रमुख आहेत ते. ठीक आहे, चंद्रकांत दादांचं आपण समजू शकतो की तुम्ही त्यांच्या कुठेतरी उमेदवारीमध्ये एक अडथळा होते त्यावेळेस आणि तुम्ही तिकीट मागत होते पक्षाकडे आमदारकीसाठी. सो याच्यात दुसरी गोष्ट मोहळांचं नाव घ्यायचं झालं तर तो काय कॉन्टॅक्ट आहे नेमका? ते मला जाणवलं ना, लोकसभेपासनं मी त्यांचं काम लोकसभेचा ते निवडून आले. ज्या दिवशी ते निवडून आले माझ्यासोबत नाही अनेक जणांसोबत तसं झालं असेल कदाचित. मी जवळपास 5,000 ते 6,000 घरी प्रत्यक्ष फिरलो, त्यांचा प्रचार केला. इलेक्शन थोडी चालू होती, अवघड पण झाली होती, पण भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी खिंड लढवली आणि ते निवडून आले. पण निवडून आल्यापासून त्यांनी साधा थँक्यू मेसेज पण नाही केला का कुठल्या नगरसेवकांना बोलून बाबा धन्यवाद. 100 नगरसेवक पळत होते पुणे महानगरपालिकेमध्ये, इतर युतीचे पण होते, राष्ट्रवादी जे काय असतील, साधा आभार पण कोणाचं मानलं नाही त्यांनी. ठीक आहे, त्यांच्या मागे व्यस्त टाइम होता, पण त्यानंतर मला त्यांनी एक सुद्धा त्यांचा आजपर्यंत मला स्वतःहून फोन नाही आला. म्हणजे तुमचं आणि मोहोळ यांचं एका पक्षात असून बोलणं नाहीये ते खासदार झाल्यापासून? नाही ना, ते मला रिस्पॉन्स देत नव्हते. मी 2-4 वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला. तुमच्याकडून मी काहीतरी कामानिमित्त फोन केले ना, माझे फोन पण उचलायचे नाही. आणि